रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे, कृषी करार, तो शेतकरी विरोधी आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा परळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते पशु कार्यक्रमासाठी, तेव्हा ते म्हटले की हा करार जो आहे तो भारतासाठी अमेरिकेतली बाजारपेठ खुली आहे आणि या कराराचा भारतातल्या शेतकऱ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही। मात्र जर तसं पाहिलं तर ज्या अंतर्गत या कराराअंतर्गत अमेरिकेमधल्या जे कृषी विषयक प्रक्रिया करून येणारे पदार्थ जे आहेत त्यांना 0% आयात शुल्क आहे आणि भारतामधल्या शेतकऱ्यांचे जे कृषी विषयक बाहेर निर्यात होणार आहेत त्यांना 18% टेरिफ आहे। म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हे धोरण जे आहे ते शेतकरी विरोधी आहे। आणि विशेष म्हणजे या धोरणाला विरोध करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नतदृष्ट मानले आहेत आणि हे दिशाभूल करून मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या मध्ये जो संभ्रम निर्माण केला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत। आणि आज जे किसान सभेनं आवाहन केलं आहे त्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश या ठिकाणी त्या कराराची आम्ही प्रतिकार